करोनाच्या काळामध्ये, पॅन्डेमिकमध्ये, महामारीच्या काळात एक शब्द आपल्या सर्वांना परिचय झाला, तो म्हणजे इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती. आपल्याला हवेमध्ये असलेले जे व्हायरस आहेत, विषाणू आहेत, त्यांना जर प्रतिसाद द्यायचा असेल, त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा असेल, आपल्या शरीराला त्यांना हानी होऊ द्यायची नसेल, तर आपली इम्युनिटी, आपली प्रतिकार शक्ती ही मजबूत असली पाहिजे. जेवढे आपली प्रतिकार शक्ती मजबूत असेल तेवढं आपल्या शरीराचं संरक्षण होईल आणि हवेतले जे वेगवेगळे विषाणू आहेत त्याला आपल्याला लढा देता येईल. जागतिक दृष्टिकोनातून ही इम्युनिटी आपल्याला तसं प्रकारचं शिकवते, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे स्पिरिच्युअल इम्युनिटी जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आध्यात्मिक प्रतिकार शक्ती ही फार महत्त्वाची आहे. आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक विषाणू आपल्याला पाहायला मिळतात. वी फाइंड लॉट ऑफ स्पिरिच्युअल व्हायरसेस अराउंड अस. आणि एक स्पिरिच्युअल व्हायरस ज्याच्याविषयी उपवास काळाच्या पहिल्या रविवारी दरवर्षी आपल्याला चिंतन करण्यासाठी सांगितलं जातं, आणि ते म्हणजे टेम्पटेशन्स किंवा मोह. मोहाविषयी बोलताना वि. स. खांडेकर आपल्या एका कादंबरीमध्ये म्हणतात, मोह म्हणजे काय? मोहाच्या दरवाजामध्ये उभे राहिले की आपण स्वर्गाच्या दरवाजामध्ये उभे असल्याचा भास आपल्याला होतो, परंतु एकदा आपण त्याच्यामध्ये जर प्रवेश केला तर आपण नरकात आल्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणूनच मोहामध्ये अशी शक्ती आहे की स्वर्गातून ते आपल्याला नरकाकडे घेऊन जातं. टेम्पटेशन्स लीड अस फ्रॉम हेवन टू हेल. आणि म्हणून हा जो विषाणू आहे तो करोना विषाणूसारखा कोविड-19मध्ये जो विषाणू होता त्यासारखाच एक भयंकर असा विषाणू आहे, आणि त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे, त्याला आपण विरोध केला पाहिजे, प्रतिकारशक्ती आपली वाढवली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक चांगलं जीवन जगता येईल. आजच्या देव शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील अशाच प्रकारे आपली जी आध्यात्मिक इम्युनिटी आहे त्याचं आपल्याला दर्शन घडवतं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आध्यात्मिक प्रतिकार शक्तीचा एक नमुना आपल्या पुढे सादर करीत आहे. आपण जर त्याचं अवलोकन केलं तर निश्चितच आपण देखील अशाच प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व होऊ आणि जे विषाणू आहेत, वेगवेगळ्या विषाणूवर मात करण्यासाठी आणि आपलं आध्यात्मिक संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्याचा लाभ होईल. प्रभू येशू ख्रिस्त 3 सूत्रे कार्यक्रम आपल्या पुढे ठेवत आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी पवित्र आत्म्याच्या साह्याने जणू काही प्रार्थनेच्या वातावरणामध्ये आपली प्रतिकार शक्ती मजबूत केली. 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी प्रार्थना केली. पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये, मैत्रीमध्ये तो वाढला. आणि म्हणूनच टेम्पटेशनवर, मोहावर विजय मिळवण्यासाठी पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याशी मैत्री जोडणे, पवित्र आत्म्याची ओळख करून घेणे आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये प्रार्थनामय जीवन आपल्याला कसं जगता येईल त्याचा आपण विचार करणे. पवित्र आत्म्याची जी फळं आहेत त्या फळावर चिंतन करून निश्चितच आपण आपली प्रतिकार शक्ती, आध्यात्मिक प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. आणि म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा हा पहिला मार्ग अवलंबिण्यासाठी सांगत आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या शब्दावर आधारित शैतानाला तो सामोरे गेला. देवाच्या शब्दाने त्याने प्रतिसाद दिला आणि प्रतिकार त्याची शक्ती जी आहे ती दाखवून दिली. म्हणजेच परमेश्वराचा शब्द हा आपल्याला निश्चितच आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करीत असते, आपली आध्यात्मिक शक्ती वाढविण्यासाठी आपल्याला फलदायी आहे. आणि म्हणून या उपवास काळातील 40 दिवशी आपण जेव्हा परमेश्वराच्या शब्दावर चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराचा शब्द आपल्याला मोहावर विजय मिळवण्यासाठी सहाय्य करू शकतं. ख्रिस्त सभा देखील आपल्याला अशाच प्रकारे देव शब्दामध्ये वाढण्यासाठी आमंत्रित करीत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला. त्यांनी भोजन वर्ज्य केलं आणि त्याद्वारे मोहावर विजय मिळवण्यासाठी त्याला एक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली.
म्हणजेच जे काही आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते त्याला आपण नकार कसा द्यायचा, एका चांगल्या गोष्टीसाठी ह्या साध्या गोष्टीचा आपण त्याग कसा करायचा, ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. हा प्रायश्चित्त काळ आपल्याला उपवास करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. जरी नियमाप्रमाणे उपवास कमी असले तरी मी आपणा सर्वांना या प्रायश्चित्त काळातील प्रत्येक दिवशी थोडासा त्याग करण्यासाठी, विशेष करून काही गोष्टी वर्ज करण्यासाठी, त्याद्वारे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि अशा या 30 सूत्री कार्यक्रमाद्वारे निश्चितच आपली आध्यात्मिक प्रतिकारशक्ती, आपली स्पिरिच्युअल इम्युनिटी वाढू शकते आणि मोहावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. मोहाला बळी पडण्यात मोठेपणा नाही, तर मोहावर विजय मिळवण्यात मोठेपणा आहे. हाच संदेश ख्रिस्त आपल्याला देत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या मार्गाने वाटचाल करून आपली प्रतिकारशक्ती दृढ करून आपण मोहावर विजय मिळवल्यास निश्चितच पुनरुत्थान समयी नवीन जीवन जगण्यासाठी, पुनरुत्थान समयी पुनरुत्थित ख्रिस्तासारखं होण्यासाठी आपल्याला मदत होईल. या प्रायश्चित्त काळामध्ये आपण हे 30 सूत्री कार्यक्रम अवलंबून निश्चितच परमेश्वराबरोबर आपलं जे नातं आहे, एकमेकांबरोबर आपलं जे नातं आहे ते दृढ करावं म्हणून प्रार्थना करूया. या जुबली वर्षामध्ये हा प्रायश्चित्त काळ आपल्याला मोहावर विजय मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून मी आपणास सदिच्छा देत आहे, आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे.